तर विद्यार्थी मित्रांनो, वऱ्हाडी आणि ग्रामीण बोलीच्या या दोन्ही भाषेच्या संगमाने कराडे सरांनी अतिशय मोलाचं असं मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे. तर सर्वप्रथम बघा, त्यांनी स्पर्धात्मक दृष्टिकोनातून आपण काय करायला पाहिजे किंवा काय करायला नाही पाहिजे, स्पर्धेचा विषय सोडून आयुष्य कसं जगायला पाहिजे, आयुष्य जगत असताना. सर 1 मिनिट 2 मिनिट. बघा, मी थोडंसं सांगायचं विसरून गेलो. अभ्यास कसा करायला पाहिजे, ठीक आहे. तर अभ्यास तुम्ही आयस म्हणून करता. अभ्यास आयस म्हणून करायचा नाही, अभ्यास आनंद म्हणून करायचा. का म्हणून करायचा? तुम्ही जर पहिल्याच पेज मला जमतच नाही, 5च मिनिटांना आळस येते, अन अभ्यास का नाही तुम्ही पुस्तकातून नका करू, पुस्तकाच्या बाहेर जा. हे जे पुस्तक आहे ना, हे पुस्तकं समाजाचे ज्ञान घेऊन बनलेले आहे. कशाचे ज्ञान घेऊन बनले आहे? समाजाचं ज्ञान घेऊन पुस्तकं बनले आहे. पुस्तकातून समाज बनलेला नाही, एवढं लक्षात ठेवा. तर तुम्हाला मी मराठीचं एक उदाहरण सांगतो. कोणत्याही विषयाचा अभ्यास करा, मी असं शिकवतो म्हणून माझ्याकडे पोरं येते. तर एक उदाहरण सांगतो, ठीक आहे. तुम्ही विशेषण वाचलं असेल, नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे विशेषण, हे डेफिनेशन झाली. आणि त्याचे उदाहरणं तुम्ही मोरा वांब्यातले जशान तसेच पाठ करता. कडू कारले, आंबट बोरे करताना, अरे भाऊ 20 वर्ष झाले, कारले कडूच आहे आणि बोरा आंबटच आहे. दुसरे उदाहरण पहा ना, ठीक आहे. तुम्हाला सांगतो, तुमच्या गावात उदाहरण आहे, माया गावात आहे. माया गावात 4 महादेव नावाची माणसं आहे. किती? 4. किती महादेव नावाची माणसं आहे? 4. पाहता मी कसा शिकलो, मी असे उदाहरण सांगतो म्हणून पोट्टे माझ्याकडे येते. पाहता आमच्या गावात 4 महादेव आहे. एखाद्या पोट्टेला, ए पोट्टे इकडे जा बरं महादेवच्या घरी, ते पोट्ट लगेच क्रॉस क्वेश्चन करते त्या कास्तकाराले, कोण्या महादेवच्या घरी जाऊची. तर एक महादेव गाई राखते, त्याच्या लटा एवढाले आहे, केस एवढाले वाढवले आहे, त्याला म्हणते लटाऱ्या महादेव. काय म्हणते? आता पहा, पोट्ट्याला म्हणलं लटाऱ्याच्या घरी जात, पोट्ट लटाऱ्याच्याच घरी जाईन, दुसऱ्या महादेवच्या घरी जाणार नाही. महादेव कसा रे? लटाऱ्या. का वय? हे विशेषण होय, नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द. तुमच्या बी गावात असं नसे 2-3 माणसं एकाच नावाचे. मग आमच्या गावात दुसरा महादेव काय ढूस आहे, त्याला डोंबडा महादेव म्हणते. महादेव कसा रे? डोंबडा. महादेव कसा रे? डोंबडा. ठीक आहे, असे नाव आहे. ठीक आहे. आता एक लक्ष्मण नावाचे 2-3 माणसं आहे, आणि एक दारू काढे लक्ष्मण. तर दारू काढता काढता लेखाचं घर पेटलं, लेखाचा अर्धा चेहरा जळला. तर त्याला म्हणते जय का लक्ष्मण. लक्ष्मण कसा? जय का. तुमच्या बी गावात असं ना भाऊ, अभ्यास असा करा, याला अभ्यास म्हणते. आयुष्यात विशेषण नाही विसरणार. आता तुम्ही मी सांगितलं होतं, तुम्ही तुमच्या गावातले उदाहरण शोधाल का नाही? आहे का नाही? खरं आहे. आनंद. मी काय केलं, मी माझ्या आयुष्यात जे उदाहरणं घडले ते अभ्यासाला लावले. समजलं का? बस असेच करायचं. आता तुम्ही पाठ करताना कंठ, तालव्य, दंत, मूर्धा, ओष्ट, क ख ग ग च छ ज ज ट ठ ड ड त थ द द प प, नुसता रट्टा मारता. रट्टा नाही मारायचा. आता प फ प ब ओष्ट वर्ण आहे. काय? ओष्ट वर्ण आहे. प फ ब भ. आता काऊन ओष्ट म्हणते? ओट हालते भाऊ. प फ ब प फ ब ब प फ ब ब, हे ओट धरा बरं, जमते का? फ फ ह जमतच नाही. ज्याचं ओट फाटलं राहिलं ना, तर त्याचं फाटतेच फार फार लेखाचा धिंगाणाच होते प फ ब ब दा. आता त्याच्यानंतर ठीक आहे, दंत वर्ण आहे. त थ द ध. दंत. काऊन दंत म्हणते? हे जीभ आहे ना, जीभ, हे जीभ अशी माग जाते, थक्कन त थ द ध म्हणतात, दाताळ ठोस मारते. काय ठोस मारते? दाताळ ठोस मारते ना. आता सगळेजण म्हणून पाहून राहिले. हो वाटते. त थ द ध, त थ द ध, हे माग जाते आणि दाताले ठोस मारते. त्याच्यानंतर आहे मूर्धन्य वर्ण. ठीक आहे, मूर्धन्य. ठीक आहे, कोणते आहे? मूर्धन्य कोणता आहे? ट ट ठ ट ठ ड ढ, मूर्धन्य. आता लय लोकांना हे मुर्दाच नाही म्हणे. बे मुर्दा नाही वय, मशानभूमीत तो नाही वय, तो मुर्दा वय, हे मुर्दा वय. का वय? मूर्धन्य वर्ण म्हणते. आता मूर्धन्य कायले म्हणते? तुम्ही रट्टा मारला, रट्टा नका मारू. आता कायले मूर्धन्य म्हणते तुम्हाला सांगतो मी. आपण अनरसा खातो का नाही? अनरसा माहित आहे? अनरसा बुंदीचे, मोतीचूरचे लाडू माहित आहे का? मोतीचूर जर डालड्यात तळले तर त्याला डालडा डिकून राहते. लाडू खाल्ल्यावर डालडा चिपकते वरतं, त्याला वराडीत जांभाड म्हणते. आणि ते डालडा चिकटल्यावर असा बोट टाकून काढतो की आपण कवा लय चिपकला तो वरत आहे ना, त्याला म्हणते मुर्दा. समजलं का? त्याला काय म्हणते? मुर्दा. आता हे टठ डड म्हणताना का नाही, जीभ अशी मागं न्या लागते. मागं नेली का ते अशी पलटी होती अशी, आणि ते पलटी झाल्यावर अशी वर्त मारते. ट ठ ड ड. आता म्हणून पहा, ट ट ठ हे अशी जाते, अशी होते,
अन अशी मारते वरतं. कुठं मारते? जिथं अनर्शाचा डालडा चिपकते तिथं. याले म्हणते मूर्धन्य वर्ण. आयुष्यात मूर्धन्य विसरणार नाही तुम्ही. ठीक आहे, हे शिकवायची पद्धत आहे, हे शिकायची पद्धत आहे. ठीक आहे, हे मी माझ्या पद्धतीने शिकवतो, हे पुस्तकात भेटणार नाही. दॅट इज अ लॉजिक. ठीक आहे, कोणतीही गोष्ट लॉजिकनं. आता बंद झाले प्रश्न का महाराष्ट्रातील रिकामी जागा उंच शिखर आहे. पहिले 4 ऑप्शन राहत होते, सप्तशृंगी, कैसूबाई, ठीक आहे, तोरणमाय राहत होते. बंद झाला या प्रश्न. आता प्रश्न येते महाराष्ट्रातील उंच शिखराचा क्रम उतरत्या क्रमाने लिहा. तर पहिले 4-5 माहीत पाहिजे भाऊ, तर प्रोग्राम जमतील. नाही तर तुमच्या एकच पाठ आहे, कैसूबाई आहे का नाही. कसा मी हसतो ह्या शब्द लक्षात ठेवायचा, आपल्या पद्धतीनं अभ्यास करायचा. मी असा केला, कसा मी हसतो. क फॉर कैसूबाई. ठीक आहे, कसा. स फॉर साल्लेर नाशिक. ठीक आहे, कसा. मी फॉर महाबळेश्वर. कुठं आहे महाबळेश्वर? सातारा. ठीक आहे, मग कसा मी. ह म्हणजे हरिश्चंद्र. ठीक आहे, स म्हणजे सप्तशृंगी, तो म्हणजे तोरणमाय. विषय संपला. त्याला बुडातून विचारू द्या का शेंड्यावरून विचारू द्या, सगळे झालं त्याच्यात. विषय संपला. समजलं का? ठीक आहे, पर्वतरांगा विचारते हिमालयाच्या भूगोलात. ठीक आहे, मग आता पर्वतरांगा कशा लक्षात ठेवायच्या? काल झिपरी शाळेत आली नाही. त्यामुळे काल झिपरी शाळेत आली. क फॉर काराकोरम, ल फॉर लद्दाख, झिपरी, झ फॉर झास्कर, पीर फॉर, ठीक आहे, झिप, पी, प फॉर पीर पांजाल. ठीक आहे, अन शाळेत आली नाही शिवालिक. संपल्या. आता खालतून विचारू द्या का वरतून विचार? खालतून म्हणलं तर मागून न्यायचं, आणि वरतून म्हणलं तर आहेच, काल झिपरी शाळेत आली नाही. लॉजिकल गोष्टी आहे, अशा शिका. ठीक आहे, प्रत्येक गोष्टी आपापल्या पद्धतीने डेव्हलप करायच्या आहे. माझ्याच पद्धतीनं गेलं पाहिजे ना असं नाही आहे. समजलं का? ठीक आहे, धन्यवाद. तर विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास कसा करावा? आता अभ्यास कसा करावा, एखाद्या शिक्षकांची वेगळी टीचिंग स्टाईल राहते, काही मेथड राहतात, जसं BEdला वगैरे मेथड असतात. परंतु अशा प्रकारचे जे मेथड्स असतात किंवा अशा प्रकारची जी अध्यापन पद्धती राहते, ही अध्यापन पद्धती कधीही BEdला वगैरे काही लागू नाही आहे. जसं सरांनी सांगितलं कोणत्या ट्रिक्सनी काय लक्षात ठेवावं वगैरे वगैरे. तर त्याचबरोबर अभ्यासाबरोबर सांगण्याचा उद्देश म्हणजे अभ्यासाबरोबर सर अतिशय आपल्या वऱ्हाडी आणि ग्रामीण बोली भाषेतून चांगल्या प्रकारे आपल्याला या ठिकाणी समजून दिलेलं आहे. नेमकं त्यांनी काय करायला सांगितलं बघा, की नेहमी करता पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवायचे आहे. आयुष्य सुंदर आहे आणि या आयुष्यामधील, या जगातील सुंदर आयुष्यामध्ये सर्वात अतिशय सोपं म्हणजे काम म्हणजे कोणतं सांगितलेलं आहे? अभ्यास. तर अशा प्रकारे बघा की आपली परिस्थिती कशी असो, सांगण्याचा उद्देश म्हणजे आपली परिस्थिती खूप हलाखीची असो, खूप दयनीय असो, आणि त्या दयनीय परिस्थितीला सामोरे जाऊन आपल्याला यश मिळवायचं आहे आणि हमखासपणे आपण यश मिळवतो हे त्यांच्या बोलण्यावरून स्पष्ट होते. तर विद्यार्थी मित्रांनो, परिस्थिती कशी का असे ना, परंतु आपल्याला पुढे जायचं आहे, तो ध्यास आपल्यामध्ये निर्माण करायचा आहे आणि निश्चितपणे आपल्याला यश मिळवायचं आहे. तर यानंतर या सरांच्या अमूल्य व्हॅल्युबल अशा मार्गदर्शनानंतर मी आपणासमोर महिला महाविद्यालयाच्या मॅडम सविता मॅडमला या ठिकाणी आभार प्रदर्शनासाठी आमंत्रित करतो आहे. तावडे मॅडमला. दोन गोष्टी या ठिकाणी म्हणायच्या आहे. एक, सरांचं पुस्तक आहे बुलेट, सर्व टीचर मिळून हातात घेतील आणि त्याचं एक प्रकाशनासारखं एक आपण हे करूया. सरांचं पुस्तक आहे चालू घडामोडीवर. हा जो पुस्तक आहे ना, सर खूप मेहनत करून लिहितात, तर 3 महिन्याला एक वेळ प्रसिद्ध होतो असं सरांनी सांगितलं. सर्वांनी म्हणजे हा पुस्तक खूप महत्त्वाचं आहे, म्हणजे घरोघरी पोचलं तरी चालेल, कारण हा कोणत्याही परीक्षेसाठी उपयोगी असा पुस्तक आहे. याचं सरांची प्राईज माहीत नाही मला, परंतु आपल्याकडे जर लायब्ररीकडून तुम्ही घ्याल तर 50% सूट देणार आहे सर. ज्यांना पाहिजे असेल त्यांना या एक पुस्तकाचा आपण फायदा घेऊ शकता. दुसरं, गुरुकृपा अकॅडमीने एक
नवीन प्रयोग सुरू करणार आहेत 25 तारखेपासनं. तुमच्या माहितीसाठी सांगतो की या ठिकाणी आपण कोचिंग क्लासेस याच्यासोबतच सुरू करायचा विचार सुरू केलेला आहे. त्या कोचिंग क्लासेसचे सगळे टीचर आपल्याकडे आहेत, म्हणजे विज्ञान, गणित, इंग्रजी, मराठी, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र सगळे टीचर आलेले आहे. आणि त्या टीचरचं हे सुरू आहे. ज्यांना कोणाला आपलं नाव द्यायचं असेल ते नाव देऊ शकतात. नोंदणी करायची आहे. तुमचं नाव, शिक्षण आणि मोबाईल नंबर द्यायचे आहे आणि कोणत्या पदासाठी तुम्ही हे करणार आहे विदिन लिमिट. जसं सरांनी सांगितलं की 6 महिने, 3 महिने, 4 महिने, 12 महिने. ज्यांना लॉंग टर्मची अभ्यास करायचा असेल त्यांच्यासाठी तो कोर्स आहे. ज्यांना अगदी शॉर्ट कोर्समध्ये करायचं असेल तो पण कोर्स आहे. आणि त्याचं वेळापत्रक लगेच डिक्लेअर होईल 25 तारखेपर्यंत. तुम्ही पण ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांनी नाव नोंदवावं. आणि दुसरं, तुमच्या वर्गमित्रांना सुद्धा सांगावं याची अशी आमच्याकडून एक विनंती आहे. कारण कसं असतो, जिथपर्यंत आपण अभ्यास करतो परंतु रस्ता दाखवणारा, जसं सरांनी आता काही काही ट्रिक्स सांगितल्या, ह्या ट्रिक्स आपल्याला त्या वर्गातून मिळतं. आणि त्या ट्रिक्ससाठी आपण जसे ते सर तर मदत करतीलच, पुन्हा आपण दर महिन्याला किंवा जेव्हा जेव्हा आपल्याला शक्य होईल तसे बाहेरून, म्हणजे आजच्या घडीला एक पुण्याचे व्यक्ती पण येणार होते, ते येऊ शकले नाही सरांसोबतच. असेच आपल्याकडून बरेच ठिकाणचे आपल्याकडे वक्ते आहेत जे तुम्हाला चांगल्या तऱ्हेनं मार्गदर्शन देऊ शकतात. तर त्या व्यक्तींचं सुद्धा या ठिकाणी वारंवार मार्गदर्शन राहील. कारण कसं असतं, कोणाच्या मार्गदर्शनासाठी केलं तर प्रत्येकांचा मार्क्समध्ये वाढ होऊ शकते. मार्क्समध्ये म्हणजे आज स्पर्धा आहे, एक मार्कची स्पर्धा आहे. जसं आता निलेशचं आपण उदाहरण घेतलं, 466 वाला विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये लागायला पाहिजे, त्याचं लागलं कर्नाटकामध्ये. कारण स्पर्धा तेवढी आहे. महाराष्ट्रामध्ये त्याच्यापेक्षा जास्त मार्क्सचे विद्यार्थी राहिले. तोच जर महाराष्ट्रामध्ये राहिला असता त्याला स्कॉलरशिप मिळाली असती. त्याला अजून काही मार्ग आहेत. मार्ग म्हणजे गव्हर्नमेंट लोनसुद्धा देतं. गव्हर्नमेंटपेक्षा बँक देते की जी लोन आपण आफ्टर एज्युकेशन फेडू शकतो. ज्याची लायबिलिटी नसेल तो नंतर फेडू शकतो. त्या कॉलेजमधनं एक सर्टिफिकेट घ्यायचं. सर्टिफिकेट घेऊन तो विद्यार्थी बँकेकडे देईल. बँक त्यांना बिनव्याजी पैसा एज्युकेशनपर्यंत देतो. आणि जेव्हा एज्युकेशन पूर्ण होतो त्यावेळेस सुद्धा देऊ शकतो. म्हणजे परिस्थिती ही कारणीभूत राहू शकत नाही, लक्षात ठेवा. परिस्थिती ही कारणीभूत राहू शकत नाही. फक्त आपले प्रयत्न कुठं कुठं कमी पडतात आणि त्या प्रयत्नामध्ये एक मार्काची आजकाल झुंज असते विद्यार्थ्यांची मार्कासाठी. आणि त्यासाठी मार्गदर्शनाची खूप गरज असतं. आणि मार्गदर्शनामध्ये जर तज्ज्ञ मार्गदर्शक असेल त्या विषयाचे तर त्यामध्ये अजून भर पडतं. आणि त्याकरता आपण नवीन उपक्रम 25 तारखेपासून सुरू करतो आहे. ज्यांना कोणाला नाव द्यायचं असेल ते त्यासाठी देऊ शकतो. आणि आपण या ठिकाणी उपस्थित होते याच्यासाठी आपण एक बुक सर्व केलेलं आहे. त्याच्यावर कृपया करून नाव, शिक्षण आणि नंबर लिहून जावं ही आग्रहाची विनंती. सरांनी अमूल मार्गदर्शन केलं त्याबद्दल मॅडम आमच्या आभार प्रदर्शन करणार आहेत. धन्यवाद. हे पुस्तक जे आहे तर यामध्ये केंद्र सरकारच्या हे जे पुस्तक आहे हे बुलेट योजना म्हणून आहे. या पुस्तकात केंद्र सरकारच्या सगळ्या योजना, राज्य सरकारच्या सगळ्या योजना, भारताची पूर्ण लोकसंख्या, ठीक आहे. तर 29 प्रश्न आले एकाच PSI. मागच्या वर्षी STIला 27 प्रश्न होते, ठीक आहे. PSIला 19 प्रश्न होते या पुस्तकातून. तर हे योजनेचं पुस्तक आहे. फक्त 100 रुपये किंमत आहे. तुम्हाला 50 रुपयात मी आलो आहे म्हणून देत आहे. त्याच्यानंतर बुलेट अंक हा 6वा आहे, आता 7वा आला आहे. तर हा सुद्धा अंक जानेवारी ठीक आहे एप्रिलपर्यंत अंक आहे. तर यामध्ये एप्रिलपर्यंत माहिती भेटेल. हा अंक 50 रुपयाला मिळेल. आणि त्याच्यानंतर ठीक आहे बुलेट 7वा हे नवीन अंक आहे आता, ठीक आहे. तर मागच्या महिन्यापर्यंत याच्यात अपडेट्स आहे या पुस्तकात. अंक 7व्यात, ठीक आहे. तुमच्या इथं लागलं तर विद्याधन बुक डेपो वगैरे आहे, त्यांना डिमांड करा. माझा 8वा अंक आल्या आणि पुस्तक वाचा. आणि माझा मागे नंबर आहे, मला व्हॉट्सअपवर तुम्ही कळू शकता पुस्तक चांगला आहे वाईट आहे, तुम्हालाच कळेल वाचल्यानंतर. आणि कोणत्याही मार्केटमधल्या पुस्तक सोबत आपलं टॅली करायचं. जर हे तिन्ही पुस्तक लागले तर 150ला, 2 लागले तर 100ला, म्हणजे सगळे 50%वर अवेलेबल आहे. माझी विज्ञानची नोट्स पण आली आहे, पण विज्ञानच्या नोट्स सगळ्या संपल्या. मलाच माझ्या क्लासमध्ये उपलब्ध नाही आहे, त्याच्यामुळे मी आणल्या नाही त्या. नाही तर एक 80 रुपयाची नोट्स आहे, ती पण 50 रुपयाला देतो मी, ठीक आहे. पण ती संपली.
जर माझ्याकडं आता दुसऱ्यांदा प्रिंट केली तर तुम्ही म्हणाल तर मग मी सरांच्या हातानं पाठवून देईन. सरांकडे पैसे कलेक्ट करायचे लायब्ररीत, मी तेवढे पुस्तकं पाठवून देईन. तर आता तुम्हाला लागले तिथे अवेलेबल आहे. ठीक आहे, आता हा प्रोग्राम झाल्यानंतर तुम्ही घेऊ शकता, तुम्हाला लागलं तर पाहू शकता. ठीक आहे, एक चांगलं पुस्तक आहे, एव्हरग्रीन, सगळ्यांनी वाचावं आणि मला त्याचा फीडबॅक द्यावा. ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद सर. सर्वप्रथम मला आभार प्रदर्शनाचे जे महत्त्वाचे काम या ठिकाणी दिलेले आहे त्याबद्दल मी आयोजक कमिटीचे आभार मानते. या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शक म्हणून लाभलेले सन्माननीय नितेशजी करहळे सर यांनी आपल्याला अतिशय मोलाचे असं मार्गदर्शन केलं आहे. जीवन जगताना कशा पद्धतीनं आनंदानं जीवन जगा अशा पद्धतीनं त्या ठिकाणी आपल्याला अतिशय मोलाचं मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे. तसंच त्यांचं अतिशय वऱ्हाडी नेतृत्व, अष्टपैलू नेतृत्व असलेले असे हे नितेशजी सर यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभलेलं आहे. तसेच जीवनात आपल्या ज्या काही कमजोऱ्या असतात त्या कमजोऱ्याला स्वतःची ताकद बनवा असं त्यांनी सांगलेलं आहे. तसंच प्रत्येक माणूस हा एक स्पेशल असतो, म्हणजे युनिक असतो. प्रत्येक माणसामध्ये एक वेगळी क्वालिटी असते हे सांगण्याचा प्रयत्न त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून केलेला आहे. त्यांचं अतिशय मोलाचं मार्गदर्शन सर्वांना आवडलं असेलच, त्यातही त्या सर्वांनी आत्मसात सुद्धा केलं असेल. कारण जीवन जगताना प्रत्येकानं कसं आनंदानं जीवन जगायचं, प्रत्येकाच्या आयुष्यामधले जे काही अनुभव असतात त्या अनुभवावरून माणूस काहीतरी शिकत असतं हे त्यांच्या मार्गदर्शनातून आपल्याला समजलेलं आहे. सर आपला अतिशय मोलाचा असा वेळ आम्हाला दिला आणि आपल्या या ठिकाणी आमच्या सर्व स्पर्धक मुलांना जे काही मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद. सर्व आयोजक कमिटीच्या वतीनं तसंच गुरुकृपा अकॅडमीच्या वतीनं मी त्यांचे आभार व्यक्त करतो. तसेच PN कॉलेजचे श्री सेंडे सर यांनी सुद्धा आपल्याला अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे. जीवनात जर ध्येय प्राप्त करायचं असेल तर सतत चिंतन मनन आवश्यक असते आणि अभ्यास करताना ज्या काही युक्त्या असतात त्या युक्त्या सुद्धा महत्त्वाच्या असतात असे सेंडे सरांनी सांगितलेले आहे. त्यांनी सुद्धा आपला अतिशय मोलाचा वेळ या ठिकाणी दिलेला आहे, त्याबद्दल सरांचेही मी आभार व्यक्त करते. तसेच आपल्याला प्रमुख पाहुणे किंवा अध्यक्ष म्हणून जे लाभले होते जयसिंगराव राठोड सर, ते सुद्धा या ठिकाणी नाही आहेत पण त्यांनी सुद्धा आपला वेळ दिला, त्याबद्दल त्यांचेही मी आभार व्यक्त करते. तसेच प्राध्यापक उत्तमराव राठोड या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचे सुद्धा मी अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले, त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करते. तसेच माननीय मधुकररावजी चव्हाण यांनी सुद्धा आपला अमूल्य असा वेळ या ठिकाणी आपल्याला दिला आहे, त्यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करते. तसेच आयोजक कमिटीचे जे मेन आहेत ते आमचे प्रोफेसर सन्माननीय विनोदरावजी आडे सर यांचं सुद्धा या ठिकाणी मी आभार व्यक्त करते. जे काही ज्या संस्थेसाठी जे करतात ते सर्व म्हणजे आमचे डॉक्टर विनोद आडे सर यांनी सुद्धा आपला अतिशय मोलाचा वेळ या ठिकाणी दिलेला आहे, त्यांचा सुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करते. तसेच आमचे सर्व शिक्षक वृंद राठोड सर, आडे सर, भगत सर आणि आमच्या सर्व या गुरुकृपा अकॅडमीचे जे काही सहकारी आहेत त्यांनी सुद्धा जे काही मोलाचा आपला वेळ दिलेला आहे त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करते. तसंच आपल्या वीणा पाटील मॅडम यांनी सुद्धा आपला मोलाचा वेळ या ठिकाणी दिलेला आहे, त्यांचे सुद्धा मी कमिटीच्या वतीने आणि आयोजक कमिटी जी काही आहे गुरुकृपा अकॅडमी त्यांच्या वतीने मी आभार व्यक्त करते. आणि अध्यक्षाच्या वतीनं या ठिकाणी कार्यक्रम संपला असं मी जाहीर करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. गुड आफ्टरनून सर. मी फायनल इयरला आहे सध्या सर इलेक्ट्रॉनिक्सला. तर म्हणजे आपण ग्रॅज्युएशन आता करता करता माझं 1 वर्ष पुढच्या उन्हाळ्यात पूर्ण होईल. तर सोबत अभ्यास करताना मी या गोष्टीकडे कसं लक्ष देऊ शकतो? कशात करत आहे? ग्रॅज्युएशन इंजिनिअरिंग करत आहे सर इथे पुसदला. हां हां आता फायनल इयर सुरू आहे माझं. फायनल इयरला करता करता फक्त जीएसचा अभ्यास करायचा, रोज पेपर वाचायचा, लोकसत्ताचे संपादकीय वाचायचे आणि क्रोनिकल नाही तर PD एक मॅगझिन घ्यायचं आणि ते वाचायचं, म्हणजे करंट इश्यू समजून येतात. आणि सिलेबसच्या अनुषंगानं जेव्हा वेळ मिळाला तर रोजचा 1.5, 2, 3 तास असा अभ्यास करायचा इंजिनिअरिंगचा सोडून. ठीक आहे, आणि ते ग्रॅज्युएशन करत असतानाच करायला पाहिजे ऍक्च्युली. ठीक आहे, ते आपण ग्रॅज्युएशन केल्यानंतर विदर्भातले मुलांना तर माहीतच नव्हतं आतापर्यंत, हे आता आलो अवेअरनेस. ते तुम्हाला अधिकारी सगळे मराठवाड्यातच पुढे भेटतील आता पाहा. पण आता विदर्भात सुद्धा अवेअरनेस आलं तर विदर्भातले पूर्व काय करतात का ग्रॅज्युएशन झाल्यावर अगावचे धंदे करतात पुन्हा 2-3 वर्ष, म्हणजे कोणी MA करते, कोणी MSc करते आणि मग हातात काहीच नाही भेटलं का मग ते वयाच्या 25व्या वर्षी MPSC लागते आणि ते MPSC खाते त्याचे तिथं 3 वर्ष. त्याच्यामुळे मग घरचे डोकं खाते त्याचं
2 वर्ष झाला तू करून राहिला, अजून तुझ्या हातात काऊन नाही? ठीक आहे, ते केव्हा येईन तुझा रिझल्ट? म्हणजे सगळे घरचे लोक डोकसं खातात. 25 वर्ष झालं काय घरचे तुमचं डोकसं खाणं सुरू करण. लक्षात ठेवा, वय वर्ष 25 पर्यंत तुमचे आई वडील पैसे देईन, सगळे देईन. आणि मुलींना आता 22-23 झालं का बस सुरूच होऊन जाते निरोप येणं. ठीक आहे, इथचा निरोप आला, तिथचा निरोप आला, अमका पोरगा असा आहे. तर मुलींनी तर पहिले ग्रॅज्युएशन करताना करायला पाहिजे, आणि तू सुद्धा करू दे. ग्रॅज्युएशन सुरू असतं, BA वाल्यांना विषयच नाही भाऊ. BA वाल्यांना हमखास करायला पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही 2 वर्षांना आउटपुट घेऊन बाहेर येता, जेव्हा डिग्री करून बाहेर येतात, तुम्ही प्रिलिम्स क्वालिफाय व्हायच्या लेवलला येता. कारण बाकीचे लोक सर्व वर्षभर अभ्यास करत आहे, ते तुमच्यापेक्षा वर्षभर समोर आहे. तुम्हाला जर त्याच्या बरोबरीत यायचं आहे तर 1 ते 6 वर्ष MPSC खाते. MPSC काय आहे हे समजायला 6 महिने लागते, आणि तिथून प्रिलिमची लेवल यायले 8 महिने, असा 14 महिन्याचा ड्युरेशन खातेच. ठीक आहे, कोणी असं 3 महिन्यात MPSC काढणारच मी 1 लाख रुपये बक्षीस देतो त्याला. ठीक आहे, असं काही नाही. 3 महिन्यात होत नाही, 14 महिने 12 महिने इमानदारीने द्या लागेल बस. ठीक आहे, तर आतापासून काम मिळाल तेव्हा कुठं काहीतरी 1 वर्षानं आउटपुट भेटेल तुला. ठीक आहे, अजून सरांना माझा प्रश्न होता, बरेच मुलं MPSCची जी तयारी आहे ती ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट नंतर करतात, तर त्यांना विशेष करून कधीपासून सुरुवात केली तर MPSCला चांगलं होऊ शकते? तेच ग्रॅज्युएशन सुरू असतानाच करायला पाहिजे. मुलींनी तर पहिले करायला पाहिजे. ठीक आहे, 12वी चांगलं करून घ्यायचं. 12वीत नाही केला चालते, मी म्हणतो 12वीत नाही, पण ग्रॅज्युएशनचे 3 वर्ष तसे तुम्ही फुल कॉलेज लाईफ एन्जॉय करता. ठीक आहे, मला माहीत आहे. ठीक आहे, इकडं हुडकणं तिकडं हुडकणं, ठीक आहे, पांठेल्यावर बसणं, चहा कॅन्टीनवर बसणं. तर जे लोक आपला हा वेळ सार्थकी लावतात ना, ठीक आहे, त्याला पोस्ट भेटते. आणि त्याचाच मित्र लंगलंग, ठीक आहे, त्या कॅम्पसमध्ये हिंडत राहते कोणातरी सोबत. माहीत आहे तुम्हाला कोणासोबत हिंडत राहते तर? ठीक आहे, ते काही सांगायचं काम नाही. तर तो लागला, तुमचा मित्र लागल्यावर आपल्या मनात येते अरे यार ह्या कसा लागला. तर लक्षात ठेवा, जे लोक रात्र जागत असतात, ठीक आहे, ते यशस्वी होतात. आणि जे लोक रात्री झोपा काढतात ते अयशस्वी होतात. मग त्याला वाटते, मग त्याला विचारते तू कसा लागला. तर हे जे आहे ना, तर तुम्ही ग्रॅज्युएशन करता करा. 3 वर्षात MPSCचा अभ्यास होऊन जाते. समोर तसंही ग्रॅज्युएशनचा अभ्यास कधी करता तुम्ही मला माहीत आहे, शेवटल्या महिन्यात. त्याच्यात जुने पेपर सेट आणता, कोणतं चॅप्टर ऑरले ऑर आहे, बरोबर आहे ना. नाही जमला प्रकार तर मग रिडक्शन नावाचा प्रकार आहे. ठीक आहे, असंच करता ना. शेवटल्या महिन्यात परीक्षेचा अभ्यास करता डिग्रीचा. आणि आपल्याला डिग्री काय पास होणं आहे बस. नो पर्सेंटेज क्रायटेरिया. UPSCला जा, मी 2 वेळा BSc फेल आहे, वाटते का? अजिबात वाटत नाही. ठीक आहे, तर असंच वाटलं नाही पाहिजे. मी BSc 2 वेळा फेल आहे. माझ्याकडून मॅथमॅटिक्स सेकंड इयरचाही निघाला नाही, फायनल इयरचाही निघाला नाही. माझं BSc पासआउट 2005ला व्हायला पाहिजे होतं, मी 2007ला आहे. ठीक आहे, तर असं काही आयुष्य नाही. आयुष्य पर्सेंटेजमध्ये मोजायचं नाही. एखाद्याला जर पर्सेंटेज भेटले नाही तर ज्या मित्राले आपल्या पर्सेंटेज भेटले आणि तो चांगलं शिक्षण घेत आहे, त्याच्या थोपकाळात मारण्यासाठी 1 नंबर क्षेत्र आहे, ते म्हणजे प्रशासकीय अधिकारी होणं. मी आत्ता माझ्यासमोर घडलेली परिस्थिती सांगतो भाऊ. वर्धेचे सिव्हिल सर्जन आहे पुरुषोत्तम मडावी, समोर घडलेली गोष्ट. आता हे सांगायला नाही पाहिजे. आता MBBS MS माणूस आहे, तो साधा आहे का? सिव्हिल सर्जन वर्धा जिल्ह्याचा. मग आता तो माणूस कलेक्टर ऑफिसले मीटिंगले 5 मिनिट उशीर झाला. किती अभ्यास करायला लागला असं MS करासाठी? त्या कलेक्टरपेक्षा जास्त अभ्यास करायला लागला. कलेक्टर किती? BA 48%. भाऊ 5 मिनिट उशीर झाला, मी पहिले आलो, तुम्ही लेट आले म्हणून भर सभेत 200 लोकांसमोर उभं ठेवलं 10 मिनिट. MS माणसाले. कोण? कलेक्टरनं. का वाटलं असं त्या माणसाले? मग पुरीच इज्जत विकायची पायी आहे ना. मग MS करण्यापेक्षा मग लोक UPSC करून IAS नाही बनून का? असं मला तेव्हा असं विचार आला का, म्हणलं किती पॉवर आहे कलेक्टरले. मुकाट्यानं उभे राहिले, ते 10 मिनिट उभं ठेवलं, लेट 5 मिनिट उशीर झाला म्हणून. ते सांगायला नाही पाहिजे, पण अशी परिस्थिती आहे. ठीक आहे, तुम्ही IAS व्हा आणि एखाद्या डॉक्टरनं जर तो ठीक आहे गायनॉकॉलॉजिस्ट आहे, त्यानं जर लिंग निदान चाचणी केली ना, तर डायरेक्ट MBBSचं आणि MSचं सर्टिफिकेट कॅन्सल करून टाकते, दवाखान्यात कुलूप ठोकू शकते. एवढे अधिकार कलेक्टरले आहे. ठीक आहे, खतरनाक आहे बरं ह्या पोस्ट. साईज बंदा जिल्हा राहते भाऊ. एखाद्या बँकेच्या मॅनेजरनं कर्ज नाही दिलं ना, तर डायरेक्ट फोन करून बोलावते. एकट्याला नाही येत मॅनेजर, वकिलाला घेऊन येते. वकिलाला घेऊन यावं लागते कारण सांगासाठी, काऊन नाही दिलं. याला नाही बोलता येत तेवढं. तो पॉईंटवरच बोलते. कलेक्टर डायरेक्ट पॉईंटवरच बोट ठेवते.
इतकं खतरनाक काम आहे, लय जबरदस्त अधिकार आहे भाऊ, 1 नंबर. ठीक आहे, 1 नंबर क्षेत्र आहे. ज्याला पर्सेंटेज नाही भेटले, जे लोक फेल झाले त्यांना इथं यावं, मी तर म्हणतो बा. ठीक आहे, 1 नंबर क्षेत्र आहे. उभं राहा त्याच्यापेक्षा जास्त. हा हा तर माझा क्वेश्चन आहे की आपल्याला समजा आपलं यूपीएससी किंवा एमपीएससी किंवा यूपीएससी आपल्याला क्रॅक करायचं तर सिलेक्ट करायची की आपलं प्रायव्हेट एमपीएससी यूपीएससी काय पाहिजे तुला तर सिव्हिल सर्व्हिस करायची की ऑर्डर करायची सिव्हिल म्हणजे माझी सिव्हिल इंजिनिअरिंग थ्रू करायची की BA BCom आपण जर करतो तर त्याच्या थ्रू करायची आहे. डिग्री कर. मी तर सांगतो लोकांना का इंजिनिअरिंग करून तुम्हाला सांगतो सगळ्यात खतरनाक क्षेत्र आता झालं आहे कम्प्युटर सायन्स, CS, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन पुरे गड्ड्यात आहे. एवढे गड्ड्यात आहे. ज्या ज्या लोकांनी लग्न हिंदून राहिले 5,000 रुपये महिन्यात चौकडी करून राहिले, जे असं निघतं त्याला माहित होतं. ठीक आहे, दोनच ब्रँच खतरनाक चालू आहे सध्या, मेकॅनिकल आणि सिव्हिल. याच्यातले थोडेसे तरुण तरी हे ज्या लोकांना दिलं तेव्हा काय होतं का इथून 5 वर्षाच्या अगोदर त्याने माहित होतं का होणार आहे कम्प्युटर सायन्स. आता कम्प्युटर सायन्सची डिग्री आहे BSc इन कम्प्युटर सायन्स, BCA बॅचलर ऑफ कम्प्युटर ऍडमिनिस्ट्रेशन. त्याच्या सगळ्या कम्प्युटरच्या डिग्र्या काढून ठेवल्या. कुठं बोलायला त्यांचे पुढचे 5 पत्रा झाला कम्प्युटर सायन्स, काहीच नाही, नोकरी नाही. मग हे सारे लोक इंजिनिअरिंग. आता इंजिनिअरिंगची डिग्री आहे 4 वर्षाची, 3 वर्षाची आणि पर इयर खर्च लागतो किती, तर इंजिनिअरिंगची डिग्रीला पर इयर 1.25 लाख रुपये बापाचा कुठंच नाही गेला स्टेशनरी सहित. बरोबर आहे ना? स्टेशनरी, पुस्तकं, बयान, अमकन ढमकन, ते कागदन, ते गुंडाळे पाटील लटकवते, याचा सगळ्या धिंगाणा पकडून 1 लाख रुपये बापाचा जातेच. ठीक आहे, कॉलेजची फी जास्त जाते पण कमी नाही. त्याचं 5 लाख रुपयात बी होऊन राहिलं. किती लाख रुपयात? किती वर्षाची डिग्री आहे भाऊ? 4 वर्ष गेले, 5 लाख रुपये गेले. आता मी 12वी सायन्स झालो आहे, मी BSc करीन. BSc 30,000 रुपयात BSc होते बंद पुस्तकासहित. किती वर्षाची डिग्री आहे? आता मी BSc करून MPSc लागलो अभ्यास करायला, त्याच्यापेक्षा 1 वर्षा पहिले लागलो. तो बी करून MPSc करायला आला, तो बी डेप्टी कलेक्टर होणार आहे आणि मी बी डेप्टी कलेक्टर. डिग्रीला कोणी विचारून राहिलं का? डिग्रीचा क्रायटेरिया काय? एनी डिग्री, नो पर्सेंटेज क्रायटेरिया. पर्सेंटेज क्रायटेरिया नाही, कोणती डिग्री चालते. BA BCom मुक्त विद्यापीठाचीही चालते, विषय नाही आहे. फक्त डिग्री पाहिजे. का पाहिजे? मग भाऊ BA करा नाही तर BSc करा. 1 वर्ष कायले घालवता आणि बापाचे पैसे कायले घालवता? इकडे याचंच आहे तर सिध्या मार्गाने या ना, आडव्या तिडव्या मार्गाने लय अभ्यास करून काय लिहाच. आणि मग बी केल्यावर अजिबात फटकाले भेटत नाही. बी केल्यावर अभ्यासाला वेळ नाही भेटत ना भाऊ, त्याचाच तर दुनियाभराचा अभ्यास राहते, नाही तर मग बॅकलॉग राहते. हाय मग एटीकेटीवाला प्रोग्राम धगावरे शामराव. ठीक आहे, तर असं करण्यापेक्षा डायरेक्ट BA करा किंवा BSc करा आणि डायरेक्ट 3 वर्षाची डिग्री घेऊन इकडे या. इकडे याचंच आहे तर. आणि BA करताना तर ह्या अभ्यास करता येते, लय वेळ भेटते. बीले फटकाल नाही भेटत. तर म्हणून साधं सोपं मार्ग आहे. ज्यांना इथं याचंच आहे तर सिंपल वेनं या. मी तर प्रत्येक शाळेत सांगतो बा, मी स्वतःहून जातो शाळेत का अरे असं करा. ठीक आहे, बऱ्याचशे वे आहे. आणि भाऊ MPSc एवढी खतरनाक आहे का आयुष्य जगायला शिकून देते. कलेक्टर काहून एवढा नॉलेजेबल आहे, त्याला प्रत्येक क्षेत्राचं नॉलेज आहे. तर भाऊ 12 सब्जेक्ट शिकवते ना का? हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमिक्स, इन्व्हायरमेंट, जनरल सायन्स, मॅथ, रिझनिंग, इंग्लिश ग्रामर, मराठी ग्रामर, थोडेसे सब्जेक्ट आहे. आणि पुरा असा काय लिंबाचा रस कसा काढते तसा पिऊनच घेते ना आपल्याला पुरा. भाऊ मी इंटरव्ह्यूला गेलो, ठीक आहे, 90% राहू द्या 10वीत, मेरिट राहा. कुत्र विचारत नाही त्या पर्सेंटेजले, असं पान पायते आणि पलटवते इंटरव्ह्यूवाला. असं बी विचार नाही, भाऊ तुम्ही मेरिट होते कसे आले, किती अभ्यास केला? अरे काहीच नाही रे बा, अजिबात नाही विचारत भाऊ.
मला तेव्हा समजलं का हे काही नाही आहे, हे कागद आहे फक्त पास व्हा. तुम्हाला जर मेडिकल जायचं आहे तिकडं पाहिजे, ते बी आता नीट आणली ते आहे ना, ते 12वीचे मार्क कन्सिडर नाही करणार आहे याच्यानंतर. मग ते फक्त पास करा. कायलेच लोकांना दाखवले मी 12वी झालो, मेरिट कोणाला दाखवायचं आहे, कोणीच नाही पाहत. UPSCच्या इंटरव्ह्यूला नाही पाहत, असं सर्टिफिकेट पाहिजे, डिग्रीचं बी असं पाहिजे ना, फेकून देते, असं पलटवते. मी चार इंटरव्ह्यू दिले आहे, मला माहीत आहे. जे लोक पर्सेंटेजमध्ये आपल्या मुलाची हे मोजते ना, ठीक आहे, रँक, आणि त्याला एवढंच समजते, ठीक आहे, बाजूच्या मुलाला एवढे भेटले, तुला काहून नाही भेटले, कम्पेअर बाजूच्याच. तो नापास झाला का, मग तू नापास झाला काही हरकत नाही, चालते, ठीक आहे. तर असं आहे ते. तर हे पर्सेंटेजमध्ये मोजायची जे पद्धत आहे ना, सब घोडे एक ही रेस में. तर मला ते कवा खूप इरिटेटेड होते, म्हणाले अरे तुमच्या मुलात काही वेगळी क्वालिटी असेल भाऊ. सचिन तेंडुलकर 10वीची परीक्षा फेल झाला आणि आज त्याचा 10व्या वर्गात धडा आहे. सचिन तेंडुलकर 10वीची परीक्षा फेल झाला, आज त्याचा 10व्या वर्गात धडा आहे. शिकला असता चपराशी असता तो जास्तीत जास्त. अरे बरोबर आहे का नाही, बरोबर आहे का नाही. याले कमाई म्हणते आयुष्याची, हे कमवा बस, विषय संपला. तुमच्यात सचिन तेंडुलकर मध्ये वेगळी क्वालिटी होती, त्यानं ते ओळखली. तुमच्यात काही वेगळी असं, मला तेच म्हणायचं आहे. मी कॉम्पिटेटिव्हवर नाही बोलून राहिलो, मी सर्वसामान्यावर बोलून राहिलो, ठीक आहे. मग कॉम्पिटेटिव्ह करायचं आहे ना, आर्या पार, बस विषय संपला. फुल झोकून द्यायचं. कलेक्टर तर कलेक्टर, UPSC विषयच नाही, दुसरा ऑप्शनच नाही. DYSP नाही पाहिजे, डेप्टी कलेक्टर नाही. का करायला लागेल, फुल पॅशनेटेड. कसा सिलेबस आहे, का आहे, कसे पेपर राहते, का राहते, फुल झोकून द्यायचं. PSI वाच आहे, PSI. माझ्याकडे एक पोरगा आलता भाऊ 2 वर्षाच्या अगोदर, प्रकाश चौधरी म्हणून, पोलीस कॉन्स्टेबल होता भाऊ. आई नाही, वडील नाही, 4थ्याच वर्गात वारले. आजीला घेऊन राहते, आजी बी पॅरालिसिस गेली आहे, चालून द्यावं लागते जेवण. त्याच्यात पोलीस ड्युटी करेन. माझ्याकडे आला, सर म्हणे मला PSI वाचा आहे, DYSP नाही पाहिजे, डेप्टी कलेक्टर नाही पाहिजे, फक्त PSI वाचा आहे, मला का करायचं आहे सांगा. मी म्हणलं माझ्याकडे नाही, तू 1.5 वर्ष नाही बनवून दिला तर चॅलेंज म्हणलं, फक्त मी सांगितलं होतं. तो बी पॅशनेटेडच होता भाऊ. रात्रीची ड्युटी घेतली आणि रात्री गाडी पेट्रोलिंगवर जाय, आणि पेट्रोलिंगची गाडी तो रात्री फोकस राहते ना चौका तिथं लावून दे, आणि तिथं पुस्तक वाचत बसे 3-3 तास. खतरनाक होता. रात्रभर ड्युटी करे. सकाळी 6 वाजता सुट्टी झाली का 7:30 वाजता 8 वाजता क्लासले हातपाय धुवून, आणि 12 वाजता बॅच करून जाय, स्वयंपाक करे, जेवे, आजीले तारे, 3 तास झोपे, आणि पुन्हा संध्याकाळच्या बॅचले. याले म्हणते पॅशनेटेड, ठीक आहे. सोल्युशन नाही भाऊ. एक माणूस आला, वय वर्ष 34, योगेश शंभरकर, STI झाला यावर्षी. रोमोनियाची बायको गेली. कुठची बायको, रोमोनिया. कोण होता, तर टुरिंग जहाजावर हे होता, मग त्याची हिस्ट्री सांगलेलं आहे काय, कॅप्टन होता. रोमोनियाची बायको गेली, रोमोनियाला फ्लॅट घेतला, आता तिथं आयुष्य काढलं. रोमोनियाची बायको इंडियात आणली, राहीन का, तिकडलं कल्चर असं आहे, ही तर साडी घालून राहीन का, ते तिला पसंत नाही आलं तर तिला डायव्हर्स दिला, सहमतीनं घेतला. ते तू घर पाय, रोमोनियाचं घर घेऊन घे, मी इंडियात राहतो बा, मला नाही राहत आता, ते मी बोर झालो. वय वर्ष 34व्या वर्षी नोकरी सोडून आला तो माणूस. तो माझ्याकडे आला, सर म्हणते मला MPSCतून पोस्ट काढायची आहे. भाऊ एवढा पॅशनेटेड माणूस नाही पाहिला, ठीक आहे. आमच्या इकडं खर्रा भेटते, खर्रा माहिती आहे का तुम्हाला. हां, तर तो माणूस दुपारी झोप लागते म्हणून जेवे नाही, सकाळी नाश्ता करून ये घरून, लायब्ररीत जाय, लायब्ररीत टचच झाला पाहिजे तो 8 वाजता. तर नाश्ता करून आला 8 वाजता का, त्याचं 2च गोष्टी राहील, चहा खर्रा अभ्यास, चहा खर्रा अभ्यास, चहा खर्रा अभ्यास. 2 वर्ष जेवे संध्याकाळी, एकच टाइम जेवे. याले म्हणते वर्क, फुल आर्या पार. काढलीच भाऊ, 1.5 वर्षात STI काढली. आता महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिसेस रेंजर ऑफिसरचा इंटरव्ह्यू देऊन आला, पण थोडेसे मार्क कमी पडले. पुढच्या वर्षी फॉरेस्ट बी काढते, मला माहिती आहे काढते म्हणून. ते गुणच वय खाली येते, असं पेटा. समजलं ना, आर्या पार, ठीक आहे. अजून माझं नाव गजानन विजय मनोहर आहे. तर इंग्लिश ग्रामर आहे माझं, नाही का कच्चा आहे सर, याला परफेक्ट कसं करायचं. माझ्यासारखं MPSC द्यायची का आपल्याला. माझ्या शेवटच प्रॉब्लेम आहे, बस तो काल तर. तुला सांग का, ठीक आहे. आता पहा, लय सांगण्यालायक आहे, बंदा दिवस कमी पडन.
भाषा जो प्रकार आहे ना, भाषा, मला सांगा तुमच्या आई वडिलांना पहिले क ख ग घ शिकवलं का? बाबू हे बाबा होय, हेच होय बाबा, बाबा म्हण, हे शिकवलं ना? बाबू याले फॅन म्हणते, त्या पोट्ट्याला सांगितलं फॅन कोणता रे? पोट्ट वरत. बाबू चंदा मामा दाखव, ते पोट्ट खिडकीतून चंदा. त्याला का दाखवलं? त्याला डायरेक्ट ऑब्जेक्ट शिकवले. का शिकवले? अबे त्याला काय शिकवलं? डायरेक्ट ऑब्जेक्ट शिकवले ना. का बाबू याले फॅन म्हणते, याले टीव्ही म्हणते, याले बॉल म्हणते. त्याला सांगते बाबू तीत दाखव, तीत. बाबू टंग दाखव, टंग. हे टंग दाखवते. त्याला काय शिकवले? त्याला सांगितलं का ए फॉर ऍपल, बी फॉर, असं शिकवलं का? शिकवलं का घरी? डायरेक्ट तुम्हाला ऑब्जेक्टची ओळख करून दिली. भाषा अशी शिकत असते. आपल्याला भाषा शिकवली कशी माहित आहे का? पहिले इंग्लिश शिकवली तर पहिले ABCD शिकवली. चूक आहे मेथड, चूक आहे शिकवायची मेथड, चूक आहे. तुम्हाला आता जर मी अमेरिकेत नेऊन टाकलं ना, इंग्लंडमध्ये 3 महिने बी नाही लागत, 2 महिन्यात धडाधड इंग्लिश बोलायला लागा. पहिले पान जेवाले का म्हणते, का मागून राहिला तो? वेटर आला, खिचडी भेटते का? खिचडी तर तोंडाकडं पाय, हा खिचडी. आय कांट अंडरस्टँड युअर लँग्वेज, व्हॉट यू आर सेईंग. ठीक आहे, का म्हणून राहिला यावं? ठीक आहे, बरोबर आहे का नाही? पहिले पान जेवाले का मागते, पाणी कसं मागते, शिकान का नाही? दुसऱ्याचं पाहून तुटकं फुटकं बोलायचा प्रयत्न करान का नाही? भाऊ भाषा अशी, भाषा ऐकल्यानं शिकल्या जाते, काही ना. म्हणून लक्षात ठेवा, ज्याले जन्मतः बहिरा आहे त्याला जन्मतः मुका करून टाकते देव. का आग लावायला ठेवून का त्याला? जीभ देईन तर. तुम्ही पहा, जो माणूस जन्मतः मुका आहे तो जन्मतः बहिरा राहते, किंवा जन्मतः बहिरा असलेला जन्मतः मुका राहते. एकच कनेक्शन आहे, नाक कान घसा. लक्षात ठेव जा. हे जे भाषा आहे ना, भाषा ही ABCD शिकून शिकत नसते. भाषा ऑब्जेक्टची ओळखवरून शिकत असते. म्हणून भाषा ऐका. इंग्लिश शिकायचं आहे तर इंग्लिश बातम्या ऐकायच्या, ऐकण्यापेक्षा पाहायच्या. हे काय होते, ते का म्हणून राहिली हे समजते तरी चित्रावरून. ऐकान तर काहीच नाही प्रोग्राम समजणार. ठीक आहे, इंग्लिश भाषा पहा. मीडिया आहे, हे स्मार्टफोन आहे, युट्यूबवर लागन तेवढ्या रोजच्या, ठीक आहे, न्यूज चॅनलच्या बातम्या ऐकता येतात. इंग्लिश न्यूज चॅनलच्या बातम्या ऐका आणि पहा. म्हणजे नाही समजलं तर ते चित्रावरून तरी समजन हिचं म्हणणं काय आहे. ठीक आहे, अन असे शब्द वाढते. मग शब्दसाठा वाढला का आपली भाषा थोडीशी बनली. अन ते तुम्हाला सांगतो, इंग्लिश स्पीकिंग गिकिंग नसते लावत. इंग्लिश स्पीकिंग नावाचा प्रकारच नाही आहे. तुम्हाला सांगतो, खोटं नाही सांगत. बरं, जे लोक लय शिकले त्याला तरी इंग्लिश बोलता येते का धडानगतीची? ठीक आहे, शिकण्यावर काही विषय नाही आहे तो. हा सांग. सर, मी लघुलेखक पदासाठी इंटरव्ह्यूसाठी कोणत्या पदासाठी? लघुलेखक, स्टेनोग्राफर. काय म्हणलं त्याला? स्टेनोग्राफर पदासाठी. हा, स्टेनोग्राफर. SSC का? मंत्रालयाला. हा, मंत्रालय लिपिक नाही, स्टेनोग्राफर. हा, तर MPSC ची क्लरिकलची परीक्षा दिली का तू? हा, त्यांची एकत्र झाली. हा, तर तिथे माझ्यापेक्षा क्वालिफाईड लोक पण येतील, ऑलरेडी जॉबवर असलेले पण येतील तिथे. तर मी ना असं काय करावं का त्यांच्या माझ्यात डिफरन्स दिसला पाहिजे. ते माझ्यापेक्षा वेल एज्युकेटेड आणि ऑलरेडी तिथे नोकरीवर असलेले पण येतील माझ्यासोबत इंटरव्ह्यूसाठी. एकाच 3 जागेसाठी त्यांनी बोलवलं. तर माझं वय वर्ष 21 आहे सध्या. आणि ती सेक्रेटरियल पोस्ट, म्हणजे सेक्रेटरीच्या स्टेनवर राहत होतो, हायर ग्रेड. तर असं मी काय करावं की त्यांचा माझ्यात डिफरन्स दिसला पाहिजे. तुला सांगतो, इंटरव्ह्यू नावाचा जो प्रकार आहे ना, ठीक आहे, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट नावाचा काही विषय नसते. बरं, हे जे प्रकार आहे ना आता पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट जे आहे, तर हे असं काही नसते. पर्सनॅलिटी ही जन्मतः तुमची डेव्हलप होत असते. हे समाजाचा प्रभाव तुमच्यावर कसा पडला यानं तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप होते. कधीच नाही खोटं बोला. हे इतके हुशार लोक आहे समोरचे भाऊ का चेहऱ्यावरून ओळखते तुम्ही खोटं बोलून राहिले का, आणि लगेच गेस करते, लगेच क्रॉस क्वेश्चन करते. खोटं बोलायचं मग असं बोलायचं का त्याला शोधताच नाही आलं पाहिजे, एवढं आपण हुशार पाहिजे. ठीक आहे, बिलकुल एवढं. मी बोललो खोटो इंटरव्ह्यू मध्ये. कसं बोललो? मला काय म्हणे, मला विचारलं वावर कुठं आहे, मी म्हणलं मांडव्याच्या माथ्यावर. किती एकर आहे? तर 10 एकर. काय म्हणे, पा इंटरव्ह्यू. असं साधं सिंपल बरं प्रश्न. आता मी म्हणलं PSIचा इंटरव्ह्यू आहे, भल्ला विचारा न्या. पण विचारला, 20 मिनिट इंटरव्ह्यू घेतला माया 2011 येडे करून. तर म्हणे किती एकर शेती आहे? म्हणलं 10 एकर. इरिगेटेड आहे का म्हणे? हो. तर मी म्हणलं किती विहिरी आहे म्हणे? मी म्हणलं 3. 10 एकरात 3 विहिरी म्हणे. म्हणलं हो सर. 3 विहिरी कशा का म्हणे?
मी म्हणलं 3 कोणत्या? 3 आहे सर म्हणलं. माया वडिलांना ट्रायल अँड एरर बेसिसवर खोदल्या. पहिली विहीर खोदली म्हणलं 6 हातावर गोटा लागला, जो ब्लॅस्टिंग नाही फुटे नाही, असं का. दुसरी विहीर दुसऱ्या कोणत्यावर खोदली म्हणलं, तिले 18 हातावर पक्का गोटा लागला म्हणलं, जो ब्लॅस्टिंग नाही फुटे नाही, तिले सोडली. अरे बापा म्हणे. मग तिसरी खोदली म्हणलं सर, तर तिसरीला चांगलं पाणी लागलं म्हणलं. तर असं का म्हणे. तुमच्या वडिलांना मग पाहतो का म्हणते, ठीक आहे येडेकर, तुमच्या वडिलांना भूसर्वेक्षण काऊन नाही केलं म्हणे. मी डायरेक्टच उत्तर दिलं, एवढं कास्तकाराला समजलं असतं म्हणलं सर, तर कास्तकार मागं थोडी राहिला असता म्हणलं. डायरेक्टच म्हणलं माया भाषेत, माया मनात मी काही भेलो बिलो नाही, का होईल 0 दिन म्हणलं ह्या मुले. डायरेक्ट जे मनात आहे ते सांगायचं. म्या म्हणलं एवढी परिस्थिती नाही आहे सर म्हणलं, भूसर्वेक्षण करायला 40,000 50,000 खर्च येते म्हणलं, कुठून आणन भूसर्वेक्षण म्हणलं, तेवढ्या रुपयात विहीर होते. असं का म्हणे. ठीक आहे म्हणे, ट्रायल अँड एरर बेसिसवर खोदल्या का म्हणे. आता पुरते का म्हणे पाणी. हो. मग म्हणे कोणतं पीक येतं म्हणलं सर, सोयाबीन, कापूस, चना, तुरी आणि संत्रा होता म्हणलं. तर होता म्हणजे म्हणे. मी म्हणलं आयुष्य संपलं म्हणलं, संत्र्याचं काढून टाकला. असं का म्हणे. तर मग त्यानं विचारले MPSCवर प्रश्न, तुम्हाला म्हणे हमी भाव माहित आहे का म्हणे. हमी भाव. मी म्हणलं हो सर हमी भाव माहित आहे. कोण डिक्लेअर करते म्हणे. मी म्हणलं कृषी मूल्य आयोग. असं का म्हणे. कृषी मूल्य आयोग डिक्लेअर करते म्हणे. केव्हा डिक्लेअर करते म्हणे. मी म्हणलं पीक निघायच्या अगोदर. असं का माहित होतं म्हणून बरं झालं. ठीक आहे. हो, नाही तर पोर्टल कृषी मूल्य आयोग आता आले ते MPSCवर. ठीक आहे. आता पहिले चिल्लरच प्रश्न विचारले त्यानं मला, पण माझा इंटरव्ह्यू असा हसी मजाकीत झाला म्हणून मला जास्त मार्क, सगळ्यात जास्त मार्क होते मला PSIच्या इंटरव्ह्यूला, पण मला फिजिकलमध्येच मार्क कमी होते. मग त्यानं विचारलं कापसाचे भाव किती आहे म्हणे. मी म्हणलं कापसाचे भाव मार्केट रेट किती आहे म्हणे. मी म्हणलं सर मार्केट रेट 4,000 आहे, 4,082 आहे म्हणलं. असं का म्हणे. आणि हमी भाव काय म्हणे. मी म्हणलं 3300 रुपये. असं का म्हणे. सोयाबीनचे मार्केट रेट, सोयाबीनचे हमी भाव काय म्हणे. मी म्हणलं सर 2250. असं का म्हणे 2250. मार्केट रेट 3000. तुम्हाला कसं माहित म्हणे सोयाबीनचे मार्केट रेट 3000. मी म्हणलं कालच माहितीच इकून आले. आता माझ्या बाबाला थोडी फोन करणार आहे का सोयाबीन इकून आले का नाही आले. मी खोटं बोललो, साफ खोटं बोललो, साफ खोटं बोललो, पण इतकं पॉवरफुल बोललो का त्याला ते ओळखायलाच नाही आलं. आता त्याला क्रॉस क्वेश्चन करायला जागाच नाही राहिली. ठीक आहे. बोलायचं असेल तर मग इतकं कॉन्फिडेंटली बोलायचं. मी साफ खोटं बोललो. मला माहित होतं का ह्या फोन थोडीच करणार आहे, माझ्या बाबाचा नंबर थोडी आहे त्याच्यापाशी का तुमच्या इथं सोयाबीन विकून आलं का नाही आलं. डायरेक्ट मग आता सांगितलं ना म्या का माया इथं काल विकून आल्यावर प्रश्न करायला जागा नाही राहिली ना भाऊ. ठीक आहे. तर एवढं कॉन्फिडेंटली बोलायचं, माघार नाही घ्यायची. मग हा बोललो तर बोललो. एक पोट्ट होतं ॲग्रीचं माझ्यासमोर, ते घामाझोकच होऊन आलं. ठीक आहे. काहून का म्हणलं, अरे बा लय प्रश्न खतरनाक विचारते म्हणे. तर हे एखाद्या माणसाला डिमोरलाइज बी करत नाही ते. आता ते ॲग्री होतं, त्याला ॲग्रीकल्चर त्याची डिग्री पाहिल्याबरोबरच ते येडेकर जे सर होते का नाही, त्यानं याच्या अगोदर राज्यसेवेचे इंटरव्ह्यू घेतले होते आणि लगातार राहुरी विद्यापीठाचे 42 पोरं, राहुरी विद्यापीठाचे MSc करणारे 42 पोरं राज्यसेवेच्या म्हणजे डेप्टी कलेक्टर DYSPच्या परीक्षेत लगातार राहुरी विद्यापीठाचे होते. एवढे पोरं राहुरीचे कसे येऊन राहिले. हे पोरं का करे, MSc PhDला ॲडमिशन घे, गव्हर्नमेंटचं तिथं स्टायपन खाये, गव्हर्नमेंटचं जेवण खाये, स्कॉलरशिप खाये. हे सायंटिस्ट बनणार होते ॲग्रिकल्चरमध्ये आणि हे तयारी कायची करून राहिले होते MPSCची. अरे राहता खर्च नाही भाऊ, राहता खर्च नाही, जेवाचा खर्च नाही, वरतून स्टायपन कायच्या नार MSc ॲग्रिकल्चरच्या नार आणि तयारी कायची करून राहिले MPSCची. हे लक्षात आलं. लगातार 43 पोरं राहुरीचे कसे आले. तर त्या माणसानं दुसऱ्या वर्षी ॲग्रिकल्चर सिलेबस मधूनच काढलं येडे करणं आणि तो दात मनगट खाऊनच होता ॲग्रिकल्चरवर. आलं एक पोट्ट ॲग्रीचं माझ्यासमोरच होतं. त्याला प्रश्न विचारला, ॲग्री आहे वाटते म्हणे. हो सर म्हणे. मला सांग म्हणे हे प्रोटीन जे असते, प्रोटीन्स हे व्हेजिटेरियनमध्ये जास्त असते का नॉन व्हेजिटेरियनमध्ये जास्त असते म्हणे. तर त्याला लगेच विचारलं ना भाऊ असं नॉन व्हेजिटेरियन. त्यानं धडकन उत्तर सांगितलं नॉन व्हेजिटेरियन. असं का म्हणे. नॉन व्हेजिटेरियनमध्ये कायच्यात असते म्हणे. सर झिंग्यात असते म्हणे. असं का झिंग्यात असते का. किती टक्के असते म्हणे. सर 38% असते म्हणे झिंग्यात. मग सोयाबीन नावाचा प्रकार ऐकला आहे का म्हणतो. हो सर सोयाबीन ऐकला आहे म्हणे. मग सोयाबीन मध्ये किती असते म्हणे. तर त्या पोट्ट्या लक्षात आला आपला पहिला बी प्रश्न चुकला, दुसरा बी चुकला आणि तिसरा बी चुकला. कारण सोयाबीन मध्ये 45% प्रोटीन्स आहे आणि मी पहिलेच उत्तर दिलं नॉन व्हेजिटेरियन. चुकला ना. 3 प्रश्न रपारप गड्ड्यात गेले. ठीक आहे.
तर त्याला पुरं डिमोरलाइज करत नेला, ठीक आहे, पार क्रॉस करत नेले त्याले, तर तो फक्त घामाजोगच बाहेर आलं. असं बी करते हे लय खतरनाक लोक, ठीक आहे, भ्यायचं नाही. एक प्रश्न MA मराठी होतं. आता MA मराठी होतं, त्याला प्रश्न विचारला. त्याला प्रश्न काय विचारला माहिती आहे का? त्याला म्हणे, ठीक आहे, मला सांग म्हणे तुकाराम महाराजाचे गुरु कोण होते म्हणे. हे बी घामाचोकच होतं, काही बी प्रश्न विचारते बाबा म्हणे. आता आपल्याला काय माहित म्हणे, तू MA मराठी तुकाराम महाराजाचे गुरु माहित पाहिजे. म्या कुठं तरी वाचलो होतं, त्यानं मला विचारलं बा तुकाराम महाराजाचे गुरु विचारले म्हणे. मी म्हणलं तुला तुकाराम महाराजाचे गुरु नाही माहीत? मी म्हणलं तुकाराम महाराजाचे गुरु गौतम बुद्ध. तुम्हाला कसं माहिती म्हणे, तुम्ही तर तुमचं काय झालं आहे म्हणे. मी म्हणलं मी BSc आहे. तर मी म्हणलं म्या कुठं तरी वाचलं आणि माझ्या डोक्यात होतच ते तुका मुक आहे. आता हे तुका मुक आहे कसं, तर मला माहित होतं का मूक नायक हे वृत्तपत्र आंबेडकर साहेबाचं आहे आणि त्या मूक नायक वृत्तपत्रावर तुकाराम महाराजाच्या ओळी लिहित होते ते दररोज अभंगाच्या. तर ते मी लक्षात ठेवलं, ते काऊन लिहे बा आंबेडकर साहेब. तर आंबेडकर साहेब याच्यासाठी लिहे का, ठीक आहे, त्या तुकाराम महाराजाचे गुरु होते मानलेले गौतम बुद्ध, ठीक आहे, म्हणून ते लिहित होते. ते माझ्या डोक्यात फिट होतं ते असं कनेक्शन. मी कनेक्शन करून ठेवत असतो, वायरिंग जोडून असते आपली. तर ते माझ्या लक्षात, त्याला सांगितलं यार म्हणे बरोबर आहे म्हणे, त्यानं बी तेच सांगितलं म्हणे. मग लेका तू MA मराठी आहे म्हणलं, आपल्यावर प्रश्न विचारू शकते बरं. आपण जसे केस करतो तसेच प्रश्न विचारते. मला माहित होतं का माझे 5 वर्ष खाली गेले, मला पहिले त्याच्यावर प्रश्न विचारा तुम्ही 5 वर्ष काय केलं, आणि असं क्षेत्र सांगायचं का ज्याची पुरेपूर माहिती आहे. MPSCच्या फॉर्मवर छंद लिहा लागते, हॅबी, ठीक आहे, तुमची हॉबी काय. तर तुमची हॉबी जी आहे ना, ते हॉबी लिहिताना विचारपूर्वक लिहायची बरं. काही लोक स्विमिंग लिहिते, लिहा स्विमिंग, पण स्विमिंग बद्दल डिटेल माहिती असेल तरच लिहायची, नाही तर अगाऊ कारभार नाही. मग स्विमिंग, मग ते पाहिजे हॉबी तुमची स्विमिंग आहे वाटते. हो असं का, किती तास पोहत असता सर? रोज 3 तास पोह मी. असं का, तुम्हाला स्विमिंगचे प्रकार माहित आहे का किती काय? हो सर माहित आहे ना, सुरबुडी, पानबुडी. अरे देवा. मग सांगा, ठीक आहे, स्विमिंगचा प्रसिद्ध प्लेअर सांगा. मग तो विचारते प्रसिद्ध प्लेअर, तर तुम्हाला माहित पाहिजे कोण आहे. मायकल फेल्प्स. मग विचारते मायकल फेल्प्सनं ऑलिम्पिकमध्ये किती गोल्ड जिंकले आहे. तर हे स्विमिंग म्हणलं का एवढ्या सगळ्या गोष्टी माहीत पाहिजे. मग छंद टाकायच्या वेळेस विचारपूर्वक टाकायचा. मी टाकला आता कवितात, मला कविता म्हणायला लावली. तुम्हाला ज्या लाईन सर MPSCचा पेपर सोडताना आपल्याजवळ 1 तास राहते सर. काय MPSCचा पेपर सोडताना सर प्रिलिम किंवा मेन्स कोणते आपल्याजवळ 1 तास राहतो सर. हा, 1 तासात आपल्याला आता बोलला तू खतरनाक. ऐक ऐक मी सांगतो, ते 1 तासात आपली गडबड होते. पहिल्या स्टार्टिंगला आलं लक्षात नाही. आता बस तू, मी सांगतो तुले सगळं सांगतो, बस तू, ठीक आहे. मी MPSC वर बोललोच नाही, ठीक आहे. तर MPSC लय मोठा विषय आहे, त्याचं अगदी बरोबर आहे. त्यानं खतरनाक प्रश्न विचारला. सगळ्यात मोठी MPSCच्या पेपरची धांदल होते, 1 तासात 100 प्रश्न अटेम्प्ट होत नाही, छाती ठोकून सांगतो. आणि लय लोक लय प्रकारचे सांगणारे आहे. मी पेपर दिला म्हणून सांगतो तुम्हाला, ठीक आहे, मी त्याच्यातून गेलो म्हणून सांगतो. इतकी ट्रिमेंडस स्पीड पाहिजे ना भाऊ. आणि आजूबाजूला जरासही लक्ष नाही गेलं पाहिजे. लक्ष गेलं का आपला तमाशा झाला भाऊ. दुसऱ्याला विचारायलाच वेळ नाही भेटत, विषयच नाही आहे. तुम्हाला सांगतो, PSI STI टॅक्स असिस्टंट MPSC क्लरिकल का कोणती परीक्षा द्या, PSIच्या खालच्या क्लास 3 राव का क्लास 2, याचा सेम पॅटर्न आहे. पॅटर्न कसा आहे, तर 7 टॉपिक आहे. किती टॉपिक आहे? 7. किती टॉपिक आहे त्याच्यात, ठीक आहे. काय आहे तर हिस्ट्री आहे, जॉग्राफी आहे, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया आहे, ठीक आहे, जनरल सायन्स आहे, त्याच्यानंतर इकॉनॉमिक्स आहे, चालू घडामोडी आहे, पर्यावरण नाही आहे, ठीक आहे. आणि काय आहे तर आणि आहे मॅथ रिझनिंग. त्याच्यात मॅथ कमी, मॅथ 5 मार्काचं, रिझनिंग 10 मार्काचं. 7 टॉपिक आहे, 100 प्रश्न आहे. किती प्रश्न आहे? 100 प्रश्न. वेळ आहे 3600 सेकंद. प्रश्न किती आहे? 100. 3600 सेकंद भागीला 100. एका प्रश्नाला 36 सेकंद वेळ आहे. किती सेकंद वेळ आहे? अब एका प्रश्नाला वेळ किती आहे? फक्त 36 सेकंद. खतरनाक ॲक्युरेसी, खतरनाक स्पीड पाहिजे. स्पीड किती पाहिजे? तर लोकसत्ताचा संपादकीय लेख 7 मिनिटात वाचून समजत असन तर समजून घ्यायचं का आपण फिल्म्स काढू शकतो. काय म्हणून राहिलो? लोकसत्ताचा संपादकीय पेपर 7 मिनिटात, हार्डली 8 मिनिटात वाचून समजला पाहिजे. वाचून नाही म्हणून राहिलो मी, वाचून समजला पाहिजे, तर आपला पेपर अटेम्प्ट होईल. एवढी स्पीड ठेवायची. प्रश्न येत नाही, विचार नाही करायचा, रपकन उडी मारायची, स्किप प्रश्न.
विषयच नाही, त्याला गोल करायचं आणि मोकळं. आणि तुम्हाला सांगतो, जो पोट्टा मॅथ रिझनिंग त्या पेपरले सुरुवातीला घेईन तो उभ्यानं मेल्याशिवाय राहणार नाही. ह्या PSI STI टॅक्स असिस्टंटच्या पेपरले मॅथले हात लावायचा नाही. ज्यानं मॅथ घेतलं तो मेला, उभ्यानंच मेला. खोटं असन तर पुढच्या वर्षी PSIचा पेपर पहिले मॅथ घ्यान का होते पाहिजे, घ्यातच नाही मॅथ. मॅथ किती काही बादशाह राहा, इंजिनिअरिंग राहा, तमाशा करून पाहिजे पुढच्या वर्षी मॅथ घे जा. मी म्हणतो तसं जा आणि का होते पाहिजे. भाऊ किती काही तोफखान असेल ना, तर त्या 15 पैकी फक्त 8, 9, 10 प्रश्न येते, 5 प्रश्न कोणालेच नाहीत. 5 प्रश्न घरी आल्यावर येत असते, तिथं नाही येत. छाती ठोकून सांगतो, येईन तर 15 प्रश्न तिथं किती. मग तुम्हाला सांगतो, आता 8-9 येणारे आहे. तो पोट्ट सुरुवातीला मॅथ घेतल्यावर त्याला वाटते मॅथ मध्ये आउट ऑफ भेटते. मॅथचे 15 प्रश्न तो 20 मिनिट मॅथले घालवते आणि मार्क किती भेटते? 9. बंदे थोडी येते, बंदे येतच नाही तिथं. मग राहते त्याच्यापाशी 20 मिनिट गेले, उरले किती? 40 मिनिट. 40 मिनिटात तुम्हाला सांगतो ते डोंबडे येते, इथं सही कर, इथं रोल नंबर लिही, हे खाते 5 मिनिट. मग उरले किती? 35. हे घेऊन घेते आता, ठीक आहे आपला, ठीक आहे. मग 35 मिनिटात प्रश्न किती उरले? 15 गणिताचे गेल्यावर 85. का कंद होईन त्याच्यात? 35 मिनिटात 85 प्रश्न होते का? 35 मिनिटात तो GSचे 40 नाही तर 50 प्रश्न सोडून येते. 40, 50 आणि ते 15, हार्डली त्याचे 65 प्रश्न होते. 30 प्रश्न वाचतच नाही तो. अबे लेका मला टाइमच नाही पुरला लेका. काऊन नाही पुरला? घे ना गणित सोडवणं. गणित नाही सोडवायचं, ठीक आहे. टार्गेट ठेवायचं. अरे तुम्हाला सांगतो काही ट्रिक्स आहे, पुण्याचे पोट्टे हे वापरतात. मी पुण्यात राहिलो म्हणून सांगतो. पेपरले गेले का पेपर पोट्टे का करते? ABCD आहे ना, ABCDचं पॅटर्नचं गणित आलं का ABCD तवा लिहिते. मुर्दाडेव तवा नसते लिहत. 15 मिनिट का तुम्हाला तिथं लसन शिलाल बोलावते का? तिथं काय करायचं? लक्ष द्या. हॉल तिकीट आहे ना, हॉल तिकीट किती काही हॉल तिकीट काढता येते. हॉल तिकीट 2-3 न्यायचे खिशात. अन पहिले 15 मिनिट अगोदर बोलावते तर का लिहायला लागते? परीक्षेचं नाव अन रोल नंबर आहे ना का नाही. आणि मग 10 मिनिट इकडं तिकडं असे टवायक्याच करत राहायचं. तुम्ही मागं कोण आहे, पुढं कोण आहे. त्या वेळात का करायचं? ABCD लिहून टाकायची. वरतं 1, 2, 3, 4, 26 पर्यंत लिहून टाकायची. आणि वर्गण घन लिहून टाकायचे. 15 पर्यंत वर्गण, 15 पर्यंत घन. कायच्यावर लिहायचे? हॉल तिकीटच्या मागे लिहायचे. तो आलाय का बे कॉपी होय का? घेऊन जा सर. दुसरं लव्ह लेटर काढायचं. 3 नेले आहे ना आपण, किती नेले आहे? 3. दुसरं काढायचं. दुसऱ्या ह्याच्यावर पटकन लिहून टाकायचं. काहीच नाही म्हणत, त्याला माहिती आहे आयुष्याचा प्रश्न आहे. कॉपी थोडीच आहे, तिथंच लिहिलाय त्याच्यासमोर. तिथं जे पेपरच्या मागं राहते इथे रफ करावे, आयुष्यात तिथं नाही करायची. गणित राहते 3ऱ्या पेजवर न तो रफ करते मागच्या पेजवर. अबे का याच्यातच वेळ घालवशील का? एवढी इमानदारी नसते बायगत. एवढ्या इमानदारीचा जमाना नाही आहे, ठीक आहे. कायच्यावर रफ करायचं? आपल्या हॉल तिकीटवर. कायच्यावर रफ करायचं? हॉल तिकीटवर. हे बा, हे पुण्याचे पोट्टे करते, मी सांगून राहिलो तुम्हाला. आणि पेपरले, ठीक आहे, 5 मिनिटं अगोदर वर्गातल्या 4-5 पोट्ट्यानं रिक्वेस्ट करायची. सर पेपर द्या सर. 5 मिनिट अगोदर देते सर. सर पेपर द्या, सर पेपर. असं म्हणू त्याला त्रास आणायचा. एखादा मास्तर राहिला तर तो 5-7 मिनिटाच्या अगोदर पेपर देते. पेपर दिला का तो म्हणते बेल झाल्यावर फोड जा. खड्ड्यात गेली बेल, फोडाचा आणि झमकवणं सुरू करायचा. बेल होतपर्यंत 10-12 प्रश्न झाले पाहिजे. कितीपर्यंत? हे पासवाची टेक्निक आहे भाऊ. पुण्याचे पोट्टे हे करते. आपण एवढी बेल झाल्यावर एवढी इमानदारी अजिबात बायगाची नाही. 10 मिनिटात पहिले 15 प्रश्न खतम झाले पाहिजे. जे तुम्हाला 5 मिनिट भेटते ना तेच आहे खरे. 5 मिनिटा अगोदर प्रश्न संच मागायचा. पहिल्या 15 मिनिटात तुम्ही 30व्या प्रश्नावर असले पाहिजे. कितव्या? 30व्या. टाइम लावून जो घड्याळ नाही नेणार त्याचा पेपर बिघडला. पहिल्या 15 मिनिटात 30व्या प्रश्नावर, दुसऱ्या 15 मिनिटात 55-60 वर असले पाहिजे. कितीवर?
55 नाही येत उडी मारा, नाही येत सोडा प्रश्न, विषय नाही. तिसऱ्या 15 मिनिटात 85. मधात जर गणित आलं तर गणताले हात लावायचा नाही. शेवटले 15 मिनिट कायले द्यायचे. आणि गणित कठीण वाटलं का लगेच उडी मारायची, वाचतच नाही. लय मोठं दिसते का, सोड पिछा. किती गणित आले पाहिजे, 9. किती गणित आले पाहिजे, आणि 9च येते. बाकीचे 6 गणित घरी आल्यावर येत असतात. कोणी मायका लाल नाही, 15 प्रश्न येईन त्याला परीक्षेतले गणिताचे, घरी आल्यावरच येते सगळे. ठीक आहे. तर असं ते शेड्यूल आहे त्याचं. ठीक आहे. ठरून आहे 14 प्रश्न भूगोल, 14 प्रश्न इतिहास, 14 प्रश्न विज्ञान, 14 प्रश्न अर्थशास्त्र. ठीक आहे. 15 प्रश्न चालू घडामोडी, 15 प्रश्न मॅथ रिझनिंग. असं आहे ते. हे बरं झालं तुम्ही प्रश्न विचारला. लय खतरनाक काम आहे बरं पेपर पॅटर्न. लय लोकायला हे 3-3 वर्ष समजत नाही. आणि त्याच्यात चुकी नाही करायची. काही लोकांना सवय आहे बंदे प्रश्न टीक करते आणि मग OMR शीटवर सोडवतील. याच्यात 4-4 प्रश्न चुकते लगातार. असे धंदे नाही करायचे. पहिला प्रश्न पहिल्याचं 3, दुसऱ्याचं 4 असंच जायचं. अगाऊ कारभार करायचा नाही. काही मास्तर लोक सांगतात बंदे टीक करावे, आणि केले बंदे टीक, आणि शेवटल्या 5 मिनिटात गोले करायला गेलात होतच नाही. 50 होते 50 राहतील. का झालं मग. त्याच्यापेक्षा वाचला केला. भाऊ नुसते OMR शीटवर 100 गोळे करायला 7 मिनिट वेळ लागते. 7 घरी गेल्यावर एखादी झेरॉक्स कॉपी असेल तर करून पाहिजे. किती मिनिट लागते म्हणलं, 7. 100 गोळे करायला काळ्या पेननं. त्याच्यातही 0.5चा बॉल पेन नाही आता, नाही तर बस एक गोला करायला 5 मिनिट. रेनॉल्डचा ठोकय बॉल पेन तिथंच आहे. टाइम मॅनेजमेंट यालेच म्हणते. रेनॉल्डचा मोठा बॉल पेनचा पेन भेटते पाहिला, हे माझ्या खिशालेच आहे. ठीक आहे. ह्या पेन न्याचा रक्कम 3 याच्यात काळ्यांचा मोकळ्या. समजलं का. हे बाय यालेच म्हणते हे पेपर म्हणून काय यालेच कॉम्पिटिटिव्ह म्हणते का कुठं टाइम वाचवता येईल. नाही तर वेळच नाही पुरत. सगळ्यात मोठा रोना आहे पुरायचा. आता आम्हाला टाइम पुरत नाही. आणि मराठी इंग्लिश ग्रामर की नाही आहे, नाही तर फिलिम्सचे पोट्टे वाचत राहते. मराठी ग्रामर इंग्लिश. अबे यार परीक्षेत आलंच नाही रे. सिलेबस पहा पहिले. ठीक आहे. मेन्सले आहे. ठीक आहे. मराठी ग्रामर इंग्लिश ग्रामर लय आहे खतरनाक. ठीक आहे. असं आहे दादा, जमलं का. हा ठीक आहे. पाहिलं लक्षात ठेव दादा. पहिल्या 15 मिनिटात किती प्रश्नावर असलं पाहिजे, 30. दुसऱ्या 15 50 नाही 55-60. आणि तिसऱ्या 15 85. GS. ठीक आहे. GSच मॅथ आलं तर उडी मारायची डायरेक्ट मॅथवरून. मनात आलं तर पहिले आलं तरी मॅथले हात लावत नाही. शेवटल्या 15 मिनिटात कायच्यावर याचं, मॅथवर. 100% 100 प्रश्न वाचून झाले पाहिजे. आपल्या डोळ्या घालून 100 प्रश्न गेले पाहिजे. समजलं का. नाही तर मग काय होते, शेवटले प्रश्न येते ना आपण ते वाचतच नाही, वेळच नाही पुरत. असं नाही व्हायला पाहिजे. ठीक आहे. असं आहे मस्त. सर आता सर सेकंड क्लास 3चा आहे ना सर, MPSC क्लास 3चा पेपर झाला ना आता 10 जूनला. त्याचा 10 जूनला. MPSC एक्साईज आणि क्लर्क, टॅक्स आणि क्लर्क. त्याचा रिझल्ट काय लागेल सर. त्याचा कट ऑफ लागेल भाऊ 55-60च्या वर. कशात कट ऑफ लागेल 55-60च्या वर. नाही सर ते नाही म्हणून राहिलो. कोणत्या आता 3 पोस्ट आहेत त्याचा. 3 पोस्ट नुसार अलग अलग रिझल्ट. 3 पोस्ट नुसार अलग अलग येईल ना. तर तुला सांगतो ना सगळ्या पोस्टचा 55च्या वरच लागेल, त्याच्या कमी नाही लागत. हो. ठीक आहे. तुला किती आहे. मला 52 आहे सर. नाही जमत. ठीक आहे. कारण का तुला 3-4 मार्क कमी पडत, 4-5 मार्क कमी पडत. कारण का लय सोपा पेपर होता. सर आता टेलिग्रामवर याच्यावर MPSC वर दाखवून राहिलं सर 45-50 पर्यंत लागेल. 45-50 लागते का ते सर दुय्यम निरीक्षक सांगून राहिले सर. 10,000 रुपये होल्ड लावतो त्यासून. नाही सर पोस्ट जास्त आहे ना सर यावेळेस. कर साहेबची पोस्ट जास्त आहे. नाही मी सांगतो ना तुला. हे बाय पुण्यात अर्धे पोरं 55च्या वर आहे. कितीच्या वर आहे. कट ऑफ आपल्या इकडे नाही पाहायचा. कट ऑफ कुठं पाहायचा, पुण्यातल्या 4-5 मित्राले मार्क विचारायचे. ठीक आहे. पेपर लय सोपी होता. PSI याचा टॅक्स असिस्टंटचा लय सोपी होता. 28 पेजचा पेपर होता. PSI ST याचा 48 पेजचा पेपर राहते. ह्या मोठाले एवढ्याले प्रश्न राहते. हे सिंगल लाईन प्रश्न होते वरती टॅक्स असिस्टंटले. खूप सोपी पेपर होता. त्याच्यामुळे कट ऑफ जास्त जाईल. पेपर सोपी आला कट ऑफ जास्त जाईल. आता PSIचा पेपर कसा होता खतरनाक.
मागून जागा वाढल्या म्हणून PSIचा कटऑफ आला तो 45-50च्या दरम्यान, नाही तर कटऑफ PSIचा 50च्या वर लागला असता. पेपर कठीण होता, कटऑफ जास्त जाईल. पेपर सोपी होता, कटऑफ हाय जाईल. सोपी आला पेपर, कटऑफ ठीक आहे जास्त जाईल, आणि पेपर कठीण आला तर कटऑफ कमी जाईल. साधं लॉजिक आहे. आणि पुण्यात फोन करायचा, कुठंच नाही विचारायचं. तुमचे मित्र पुण्यात असेल तर पुण्याले त्याले कटऑफ विचारायचं. 3-4 लोक आले प्रश्न विचारायचे, तुले स्कोअर किती आहे, त्याच्यावरून डायरेक्ट अंदाज येते. मी सांगतो ना, पेपर पाहिल्याबरोबर मला समजते ना. ठीक आहे, तर ठीक आहे मार्क ठीक आहे, तू अभ्यास चालू ठेव. ठीक आहे, अभ्यास कायचा चालू ठेव, मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर. ठीक आहे, याचा पहिले अभ्यास चालू ठेव. हेच पेपर पोस्ट देते, बस दुसरे पेपर पोस्ट नाही देते. बाकी मग GS करता येते.